Hello, my dear student. Once again, wishing you all a very warm welcome in the another video section of the chapter number 8, 10th class. So today we are moving to discussing about the cleaning of the oil spillage in an ocean and the other part related to the chapter. तर आजच्या ह्या व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण एक 2-3 गोष्टींकडे लक्ष देणार आहोत. तर आपण आपली सुरुवात करणार आहेत बेटा क्लीनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन अ ओशन. समुद्रामध्ये जी तेल गळती होते अँड ड्यू टू दॅट ऑइल स्पिलेज miles of the area should be covered by the coating of such oils on the surface of that water. त्या पाण्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर ऑइल स्कॅटर होतं आणि त्यामुळे जे मरीन ॲक्वाटिक ॲनिमल आहेत त्या मरीन ॲक्वाटिक ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, और दे एनी काइंड ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन लॅक द डिफरंट टाइप ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस. ते काय होतं आणि कसं होतं या संदर्भातली आपण चर्चा करू. चला माय डिअर स्टुडंट, तर आज आपण आता चर्चा करणार आहोत कशाची, तर क्लीनिंग ऑफ. हे क्लीन करायचं आहे आपल्याला आणि कसं क्लीन करू आपण ते बघू. ठीक आहे. आता ऑइल स्पिलेज. ऑइल स्पिलेज काय आहे की ऑइल गळती किंवा आपण त्याला तेल गळती असे म्हणू. ठीक आहे. ऑकर्स, तेल गळती झाली. इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स ऑन द मरीन लाईफ. As we all know that different type of the marine lives are present in the ocean. For example, different type of unicellular, multicellular plants, unicellular, multicellular animals. There are lots of varieties or the species of that microorganism also present in the marine life. So due to the oil spillage, they are undergoes the adverse effect. ठीक है. Next, now the cleaning of the ocean without any harm to the environment in the cheaper way. आता काय करायचंय, we just try to remove the coating of that oil which is spread on the surface of the water. पाण्याच्या पृष्ठभागावर जी कोटिंग झालेली आहे ऑइलची, त्याला आपल्याला काय करायचं आहे की वी जस्ट नीड टू बी क्लीन इट. सो वी आर युजिंग द वे दॅट वे कुडंट हार्म टू दी एन्व्हायरमेंट. तो एन्व्हायरमेंटला हार्म करू शकत नाही, वातावरणाला. तर एन्व्हायरमेंट तिथं कोणतं, म्हणजे जे मरीन लाईफ आहे ती मरीन लाईफला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. ओके, आता ते पॉसिबल झालेलं आहे. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, क्लिनिंग इज डन विथ द हेल्प ऑफ ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया. इन द चॅप्टर नंबर 7 आपण शिकलेले आहेत की ऑइलला डायजेस्ट करणारे अँड फास्टर रेट ऑफ द मल्टिप्लिकेशन असणारे बॅक्टेरिया, दॅट बॅक्टेरिया शुड बी युज्ड इन द क्लिनिंग ऑफ दॅट ऑइल. त्या ऑइलला क्लीन करायला आपल्याकडे ऑइलला डायजेस्ट करणारे आणि फास्ट मल्टिप्लाय होणाऱ्या बॅक्टेरियाची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर इंडिया बॉर्न अमेरिकन सिटीजन सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती. दिस इज द इंडिया बॉर्न बट अमेरिकन सिटीजन सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती हॅड अ फर्स्ट टाइम सजेस्टेड. सर्वप्रथम त्यांनी सुचवलेलं आहे द यूज ऑफ सच मायक्रोब. अशा मायक्रोबचा वापर करा. हे कशासाठी, तर ऑइल स्पिलेज किंवा ऑइल क्लिनिंग साठी. ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया शुड बी युज्ड अँड दॅट थिंग्स शुड बी कम्प्लिटली बीन सजेस्टेड बाय डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी ते सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की हे अशा पद्धतीच्या ऑइल स्पिलेज साठी त्यांचा वापर होणं गरजेचं आहे.
नॅचरली द क्रेडिट फॉर धिस डिस्कवरी गोज टू हिम. आणि मग ह्या डिस्कवरीचं जे क्रेडिट आहे, जसा सायन्सचा रूल असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोवर कुठली शाखा असो, तिथे एखादा कोणी जर डिस्कवरी केली असेल तर डेफिनेटली द क्रेडिट ऑफ दॅट डिस्कवरी गोज टू द पर्सन हु डिस्कवर्ड इट. सो आनंद मोहती विल गेट द क्रेडिट ऑफ दॅट डिस्कवरी. पुढे इम्पॉर्टंट स्टेज ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट. आता ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत, स्टेजेस चर्चा करायची. चलो काय आहे जायचे पुढे आपला रिव्होल्यूशन. काय हरित क्रांती काय आहे? ऑफ पॉप्युलेशन स्टार्टेड टू अपीअर एट द बिगिनिंग ऑफ 20th शतकाच्या पॉप्युलेशनच्या एक्सप्लोजन. पॉप्युलेशन म्हणजे प्रॉब्लेम ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन सुरुवात झाला. लोकसंख्येच्या सुरुवाती 20th दी पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ओके बेटा. त्यानंतर दी अंडर डेव्हलप्ड अविकसित असणारे. त्यानंतर बेटा डेव्हलपिंग विकसनशील countries had been badly affected by the effect of poor quality of the food. खूप मोठा झाला. There is further increase in the population is Muslim. Then what happened? मग आता एका देशाची लोकसंख्या वाढली. The underdeveloped and developing countries need to be face many problems and badly affected by the effect of poor quality and quantity of the food. मग इथं काय होतं, लार्ज नंबर ऑफ दी लोकांना खाण्यासाठी आपल्याला अन्न पदार्थ कमी पडतात आणि अन्न पदार्थ कमी पडल्यानंतर माय डिअर स्टुडंट क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द फूड मटेरियल इज टोटली डिस्टर्ब. ही टोटली डिस्टर्ब होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर व्हेरियस मेथड अप्लाइड फॉर द हार्वेस्टिंग मॅक्सिमम यील्ड. आता काय केलं जातात, सगळ्यांना माहिती आहे की इफ the population is strongly increased, population lead to the population explosion, तिकडे चाललेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, various method we need to use for harvesting maximum yield. खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढण्यासाठी, उत्पन्न मिळवण्यासाठी डिफरंट टाइप ऑफ द मेथड शुड बी युटिलाइज्ड. अनेक प्रकारच्या मेथड तिथे युटिलाइज केल्या जातात. फ्रॉम दी मिनिमम लँड, आणि मग कमीत कमी लँड मध्ये मॅक्झिमम यील्ड आपल्याला घ्यायची, यील्ड आणि उत्पन्न घ्यायचं आहे. आणि मग यालाच विद्यार्थ्यांनो ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती असे म्हणतो. लार्ज अमाऊंट ऑफ लँड किंवा मॅक्सिमम लँड असल्यानंतर मॅक्सिमम यील्ड काढणं अवघड नाही, पण मिनिमम लँड असल्यानंतर मॅक्झिमम आपल्याला यील्ड करायची, तर त्याच्यासाठी ग्रीन रिव्होल्यूशन फार गरजेचं आहे. इथं काय झालं ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये, हरित क्रांतीमध्ये काय झालं बघून घेऊ. इम्प्रोवाइज्ड ड्वार्फ व्हरायटी ऑफ व्हीट आणि राईस. माय डिअर स्टुडंट, जवळपास याला एक थोडीशी हिस्ट्री आहे आणि ती हिस्ट्री अशी सांगते विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींनो की जवळपास 1960 1960, आता थोडीशी एक स्टोरी आहे ती ऐकावं लागेल आपल्याला. 1960 ते 2000 हा जो काळ आहे, दॅट पर्टिक्युलर पिरियड ऑफ द 40 इयर इज अ रिमार्केबल पिरियड. तो रिमार्केबल पिरियड होता. का रिमार्केबल होता? माय डिअर स्टुडंट, आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय की जवळपास 1960 ला आपलं गव्हाचं उत्पन्न होतं 11 मिलियन टन. किती होतं बेटा? 11 मिलियन टन. अँड फ्रॉम द 11 मिलियन टन द व्हीट प्रोडक्शन राइज अप टू 75 मिलियन टन. 75 मिलियन टन. त्यानंतर राईस आहे, राईसचं आपल्याकडे ओनली 35 मिलियन टन होतं. हाऊ मेनी बेटा? 35 मिलियन टन्स आपल्याकडे राईसचं उत्पन्न 1960 ते 60च्या दरम्यान होतं. आणि जसे जसे आपण 70च्या दशकाकडे जाऊ लागलो, त्याच्यानंतर 80 कडे, तर ते उत्पन्न आपलं फ्रॉम द 35 मिलियन टन्स टू 89.5 मिलियन टन्स ऑफ दॅट राईस प्रोडक्शन शुड बी टेक्स प्लेस. वाक्य लक्षात घ्या, 60 ते 2000 या 40-50 वर्षाच्या काळामध्ये, 40 वर्षाच्या, आपलं गव्हाचं उत्पादन हे विक्रमी वाढलं
आणि बेटा दुसरी गोष्ट, तांदळाचं उत्पन्न हे सुद्धा विक्रमी वाढलं. म्हणून दिस पिरियड इज कन्सिडर्ड ॲज अ ग्रीन रिव्होल्युशन. त्याच काळामध्ये ग्रीन रिव्होल्युशन झालेलं आहे. ठीक आहे बेटा. आता हे कशामुळं झालं, तर तिथं काय झालं की सेमी ड्वार्फ व्हरायटी ऑफ द राईस अँड सेमी ड्वार्फ व्हरायटी ऑफ द व्हीट, दीज टू व्हरायटीज आर प्रोड्युस्ड ॲट इट्स इंटरनॅशनल सेंटर. त्यांचे जे आंतरराष्ट्रीय केंद्र आहेत, त्या आंतरराष्ट्रीय केंद्रांवर गव्हाच्या, व्हीटच्या आणि राईसच्या काही व्हरायटीज डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत. काही व्हरायटी डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत. जसं बेटा आपल्याकडे विचार केला तर इंटरनॅशनल सेंटर फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ व्हीट आणि राईस, इंटरनॅशनल सेंटर फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ व्हीट आणि राईस हे मेक्सिको मध्ये आहे. कुठं आहे बेटा ते? मेक्सिको मध्ये आहे. आणि फिलिपिन्स इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला IR8 इथं आपल्या समोर आकृतीमध्ये दिसते बेटा, ते फिलिपिन्स मध्ये आहे. आणि दुसरं तायचुंग तायवान मध्ये आहे, दुसऱ्या देशामध्ये. तर आपल्याकडे आता इथं स्क्रीनवर छान अशा दोन आकृत्या दिसतात. तर दीज आर दी इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ राईस. राईसची इम्प्रूव्ड व्हरायटी आहे माय डिअर स्टुडंट. आणि ती व्हरायटी जी आहे ती व्हरायटी आपल्याला इथेच समोर दिसते, IR इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, फिलिपिन्स मध्ये आणि तायवान मध्ये आहे. त्यांनी त्या जाती बनवलेल्या आहेत. ठीक आहे बेटा. तर आता विचार केला तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं काही, तर आपल्याला दिसतात की IR8 जया आणि रत्ना हे त्याच्या काही ह्याची नावं आहेत. ठीक आहे. चला मग पुढे जाऊ. आता थोडस डोक्यामध्ये आपल्या आलं काय काय आहे ते. तर इम्प्रोवाइज्ड डॉर्फ व्हरायटी ऑफ द व्हीट अँड राईस हे तयार केलेलं आहे. तर प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर, तसेच प्रॉपर यूज ऑफ द पेस्टिसाइड्स, तसेच वॉटर मॅनेजमेंट लीड टू इन्क्रीज इन द प्रोडक्शन ऑफ द फूड ग्रेन. त्याला काही कारण आहेत बेटा की त्या काळामध्ये ग्रीन रिव्होल्युशन का झालं. तर देर आर सेव्हरल टाइप ऑफ द फॅक्टर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इम्प्रुव्हायझेशन ऑफ सच क्रॉप. फॉर एक्झाम्पल, इथं काय केलं की त्यांनी प्रॉपर यूज ऑफ द फर्टिलायझर केला. नंबर 2, पेस्टिसाइडचा व्यवस्थितरित्या वापर केला. त्यानंतर वॉटर मॅनेजमेंट एकदम छान केलं. त्याचमुळं प्रोडक्शन आपल्याला इन्क्रीज झालेलं भेटलेलं आहे. त्यानंतर बेटा पुढे आता आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हे नॉर्मन ई बोरलॉग, ज्याला ग्रीन रिव्होल्युशनचे फादर असं कन्सिडर केलं जातं, त्यांनी सेमी ड्वार्फ व्हरायटी या बनवलेल्या आहेत. ठीक आहे, व्हीटच्या. म्हणून मुलांनो आणि मुलींनो त्यांना काय म्हणतात, तर फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. चला, देअर बाय लार्ज पॉप्युलेशन हॅव बीन सेव्ड फ्रॉम दी हंगर. मग आता ही जी लार्ज पॉप्युलेशन होती बेटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना आपल्याला वाचवता आलं उपासमारीपासून. कारण आता आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये the production of the wheat and rice will be takes place there. That's why this crop should be provided to that people, and these people or the population will be saved. ती सेव्ह झालेली आहे. डॉक्टर नॉर्मन ई बोरलॉग जे आपल्याला स्क्रीनवर आता दिसतात ते हे पकडलेले, तर ते डॉक्टर नॉर्मन ई बोरलॉग आहेत. त्यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे बेटा. त्यानंतर डॉक्टर MS स्वामीनाथन हे इंडियाचे आहेत, have valuable contribution in the green revolution. ग्रीन रिव्होल्युशन जी झाली ना त्याच्यामध्ये मोलाचं योगदान ह्या दोन शास्त्रज्ञांचं होतं, नॉर्मन ई बोरलॉग आणि MS स्वामीनाथन, हे लक्षात घ्या. त्यानंतर व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट अँड लॅबोरेटरीज आर एंगेज्ड इन डेव्हलपिंग द न्यू व्हरायटी ऑफ व्हेरियस क्रॉप थ्रू द रिसर्च. आता हे रिसर्चच्या द्वारे वेगवेगळ्या जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट आणि लॅबोरेटरीज आहेत, दे आर एंगेज्ड आहेत ते आता, आणि डेव्हलपमेंट करायला लागलेले आहेत न्यू व्हरायटी. आता ते न्यू व्हरायटी कोणत्या आणि कशाच्या ह्या पण बघू. पण फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू नो some research institute or the laboratory which is situated in the India.
ओके बेटा, विच इज एंगेज्ड देमसेल्फ इनटू द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू व्हरायटी. चला, त्या पहिलं दिलंय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, IARI. इथं जाण्याची स्वप्न आपण पण बघू शकता. कसं जाता येईल काय नाही ह्याचा मार्ग मला सांगता येतो. माझे बरेचसे विद्यार्थी IARI न्यू दिल्ली इथे सध्या रिसर्च करत आहेत. खूप विद्यार्थी आहेत, जवळपास 14 विद्यार्थी माझे आहेत मागच्या 4-5 वर्षामध्ये. ठीक आहे बेटा. दिल्लीला नॅशनल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर अँड अलाइड ब्रँचेस, त्याच्या संबंधित ज्या शाखा आहेत त्या. त्यानंतर बेटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ही काय आहे ते एक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि लॅबोरेटरी आहे. तसेच नॅशनल प्रोग्राम रिसर्च इन्स्टिट्यूट पोमेग्रेनेट रिसर्च इन्स्टिट्यूट हे आहे सोलापूरला. मग विचार करा बेटा, दीज आर दी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑर द लॅबोरेटरी right where they are engaged in development of the new varieties of the various crop. ओके बेटा, ठीक आहे. तर हे होतं एवढं त्याच्याबद्दलची माहिती. आता सध्या काही त्यांनी तयार केलेले आहेत आपल्या भारत देशामध्ये वगैरे, की उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना आणि मुलींना काय आहेत, काही जाती आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील की आपल्या गव्हाच्या काही जाती आहेत, त्या गव्हाच्या जातीबद्दल आपल्या सर्वांना माहिती असावं. सोनोरा 64 नावाची गव्हाची जात आहे, सोनोरा 64. लर्मा रोजो 64A, सफेद लर्मा, शरबती सोनोरा. दीज आर दी सेमी ड्वार्फ डिसीज रेजिस्टिंग व्हरायटीज ऑफ व्हीट and there is some name which belongs to the सेमी व्हरायटी किंवा त्या बी व्हरायटीज आहेत, सेमी ड्वार्फ आहे, डिसीज रेजिस्टन्स आहेत राईसच्या. उदाहरणामध्ये विजय आहे, पद्मा आहे, कांती आहे, जयंती आहे. दीज आर दी डेव्हलप्ड व्हरायटीज ऑफ राईस. ओके बेटा, चला हे जनरल माहिती आपल्याला असावी. त्यानंतर आता जाऊ व्हाईट रिव्होल्यूशन. व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजे श्वेत क्रांती. श्वेत क्रांती म्हणजे पांढरं, म्हणजे दुधाशी संबंधित. चलो, त्यानंतर व्हेरियस पार्ट ऑफ इंडिया वेअर रिच इन अ मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. आता जे भारताचे खूप पार्ट्स आहेत आणि त्या पार्ट मध्ये सगळे पार्ट रिच आहेत. म्हणजे कशाशी रिच आहेत, तर त्यांच्याकडे बेटा हे असं काही ना काहीतरी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आहेत, इनफ आहेत, इनफ. हाऊएव्हर दोज प्रोडक्ट नॉट सफिशियंट टू द मीट ऑफ फार फ्लंग. दूरवरच्या रिजन पर्यंत, फार फ्लंगचा अर्थ होतो की दूरवर पोहोचणे. ठीक आहे बेटा, तर दूरवर पसरण्यासाठी हे मिल्क प्रोडक्ट वगैरे नॉट सफिशियंट आहे, अजिबात नाही. नीड ते पूर्ण करू शकत नाही. डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव्ड थ्रू द कोऑपरेटिव्ह मुवमेंट, त्यांनी एक कोऑपरेटिव्ह, एक चळवळ चालवली, एक मुवमेंट चालवली आहे. अँड यूज ऑफ द बायोटेक्नॉलॉजी, त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला. दॅट द डेअरी कॅन नॉट बी अलाइड, जी डेअरी अलाइड बनू शकत नाही, बट इट विल बी अ मेन स्ट्रीम बिझनेस. आणि त्यांनी सांगितलं की डेअरी हा जो उद्योग आहे हा कधीच काय बनू शकत नाही, अलाइड म्हणजे संबंधित उद्योग बनू शकत नाही, तो मेन स्ट्रीम बनू शकतो, म्हणजे मुख्य बनू शकतो. हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सिद्ध केलेलं आहे. कळतंय मला काय की पार्ट टाइम नव्हे, मिल्क प्रोडक्ट बनतात ते सेल्फ सफिशियन्सी आहे इन डेअरी बिझनेस. त्यांनी सफिशियन्सी झाली, खूप एक्सपेरिमेंट केले, त्याचं प्रिझर्वेशन कसं करता येईल आफ्टर बिझनेस मध्ये एफिशियन्सी त्यांच्याकडे त्यांनी एक्सपेरिमेंट प्रोडक्ट आहेत त्यांच्यावर आणि प्रिझर्वेशन. ठीक आहे, वाटरच्या मदतीने ॲक्वाटिझमचं यूज करायचं. त्यानंतर चांगला फिश
Government has voted to encourage the increase the व्यवसाय by law आणि जवळपास 50 ते 100% सबसिडी त्याच्यावर विद्यार्थ्यांना दिली जाते. मरीन फिश अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन द लार्ज. समुद्रामध्ये बी मासेमारी असेल, फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा मत्स्य व्यवसाय असेल, ते मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेले आहे. फ्रेश फिश, आता फ्रेश वॉटर फिश मध्ये रोहू अँड अदर टाइप ऑफ फिशरी प्रोडक्ट आहेत, लॉबस्टर आहे, बिंक लार्ज स्केल. म्हणून मुलींना काय झालं बेटा की आपल्याकडे मासेमारी फ्रेश वॉटर करण्यास सुरुवात झाली आहे. तर फ्रेश वॉटर हे 22 आपल्याला त्याच्यानंतर अदर प्रोडक्ट आहेत श्रीमंत हे कल्चर प्रमाणावर मोठ्या, ठीक आहे. हे कन्सेप्ट काय काहीच त्याच्यामध्ये नाही होतं. फर्टिलायझर कडे कशी असतात या सगळ्या गोष्टी फर्टिलायझर कल्चरमध्ये ठीक आहे, त्याची चर्चा करू. आता इथं काय आहे सांगितलं की थोड्या प्रमाणामध्ये वन ऑफ दोज इज फर्टिलायझर. आता आपल्या समोर स्क्रीनवर मुलांना आणि मुलींना आपल्याला काय दिसतं, तर हे आहेत क्रबको युरिया आणि दुसरं सिक्को ब्रँड युरिया. म्हणजे ही युरिया खत आहे, ते DAP म्हणजे ही एक खत आहेत आणि हे केमिकल फर्टिलायझर्स आहेत माय डिअर स्टुडंट. आता केमिकल फर्टिलायझर्स काय करतात, आपल्या म्हणजे फार्मर हॅव एक बेसिक information that every type of the nutrient should be supplied to that plant by these these chemical fertilizer, but there are larger number of the disadvantages or the also shown by type of the fertilizers. हे फर्टिलायझर करतात की आम्हाला काही साइड इफेक्ट सुद्धा दाखवतात, म्हणजे त्याचे परिणाम होतात. त्यानंतर बेटा एक आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि दुसरा आहे केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खते, ठीक आहे. त्यानंतर चला, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह विथ द सॉइल कन्झर्वेशन ड्यू टू द यूज ऑफ द मॅन्युअर. हे जे मॅन्युअर्स आहेत ज्यांना केमिकल फर्टिलायझर्स असतील, काय करतात हे, तर बघा ते काय करतात, स्लोली लक्ष द्या. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल, सॉइलची जी काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे तिला इम्प्रूव्ह करतात विथ द सॉइल कन्झर्वेशन, आणि सॉइलचं जतन सुद्धा करतात. ओके, ड्यू टू दी मॅन्युअर देर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ फंक्शन्स परफॉर्म्ड बाय दीज मॅन्युअर्स. ओके, आता इथं स्क्रीनवर आपल्याला सांगितलंय मी की दीज आर दी केमिकल टाइप ऑफ द फर्टिलायझर. Here in one picture we are clearly seen that the person giving the fertilizer to the small plantlets, and these plantlet get all this type of the essential material, for example H2O, water holding capacity, then second one is a nitrogen, त्याच्यानंतर potassium, phosphorus, calcium chloride, calcium carbon, everything such type of nutrient should be properly or mineral properly provided with the help of that manure. ओके, हे एक मानलं जातं आणि हे काही खतांचे प्रकार आहेत आपल्या समोर. त्यानंतर अप्पर लेअर ऑफ द सॉइल इज इसेन्शियल इन ऍग्रिकल्चर. आपल्या शेतीमध्ये ना अप्पर लेअर ऑफ द सॉइल आहे, मातीचा जो सगळ्यात वरचा थर असतो, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. का बेटा? बिकॉज this is formed due to the humus formation. तो कशामुळे तयार झालेला आहे? ह्युमस फॉर्मेशन मुळे तयार झालेला असतो. नाउ डू यू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड ह्युमस और इट्स डेफिनेशन? बेटा ह्युमस इज नथिंग बट द डार्क ऑर्गॅनिक मॅटर, एक डार्क ऑर्गॅनिक मटेरियल आहे. ओके बेटा, आणि दॅट डार्क ऑर्गॅनिक मटेरियल प्रोड्यूस्ड ड्यू टू दी, कशामुळे तयार झालेला आहे? तर ते तयार झालेलं आहे प्लांट अँड ॲनिमलचे मॅटर हे डीके झाल्यामुळं किंवा कुजल्यामुळं. हा, तर मग आता ह्युमस फॉर्मेशन काय आहे? तर ह्युमस फॉर्मेशन इज द मटेरियल विच इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द डिकेइंग ऑफ प्लांट अँड ॲनिमल. ॲनिमल आणि प्लांट कुजल्यानंतर जे बनतं मातीमध्ये त्याला आपण ह्युमस असे म्हणतो. And that humus is mostly present on the upper layer of the soil. That is a very high nutrient rich material. Okay, म्हणून upper layer is important.
व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक NPK म्हणजे N नायट्रोजन, P आणि फॉस्फरस, K पोटॅशियम कॅन अवेलेबल टू द क्रॉप्स ड्यू टू दी अर्थवर्म अँड फंजाय. अर्थवर्म मध्ये आणि फंजाय मुळे नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम सारखे एलिमेंट्स इझिली अवेलेबल होतात क्रॉप प्लांट्सला. इन अ सॉइल लेस फार्मिंग. सॉइल लेस फार्मिंग म्हणजे काय की मातीचा उपयोग न करता हायड्रोपोनिक, दॅट टर्म इज कन्सिडर्ड ॲज अ हायड्रोपोनिक, त्याला आपण हायड्रोपोनिक असे म्हणतो. जे लिक्विड केमिकल्स फर्टिलायझर आर युज्ड, तिच्यामध्ये काय केलं जातं की all the essential type of the nutrients are present in the liquid form which is normally required for the normal growth and development of the plant. आणि there is no presence of the soil there. तिथं सॉइलची गरजच नाही, फक्त आणि फक्त लिक्विड मध्ये रूट्सला डीप करून ठेवलं जातं. आणि दॅट रूट कॅन ऍब्सॉर्ब ऑल इसेन्शियल टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स विच इज प्रेझेंट इन डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये आहेत त्या वॉटर मध्ये, तर ते घेतात. तर त्याला हायड्रोपोनिक्स म्हणायचं. नेक्स्ट इयर मध्ये, पुढील वर्गांमध्ये ते तुम्हाला कन्सेप्ट शिकायला मिळणार आहे. इथं आपल्याकडे हे बघा ऑर्गॅनिक काही बायो फर्टिलायझर्स आहेत किंवा इथं आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत. तर ते बायोलॉजिकल फर्टिलायझर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की बायोलॉजिकल फर्टिलायझर्स हे आहेत, जसे व्हर्मी कंपोस्ट, त्याच्यानंतर प्लांट फूड म्हणून दिलेलं आहे, म्हणजे प्लांटसाठी फूड म्हणून उपयोगी पडतं. तसेच माय डिअर स्टुडंट, काय होतं की हाऊ एव्हर देअर इज अ मोर हार्मफुल इफेक्ट ऑफ लिबरल यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर. केमिकल फर्टिलायझरचे खूप घातक परिणाम हे कशावर होतात, तर इफेक्ट होतात आपल्या बऱ्याचशा गोष्टींवर, वातावरणावर असेल, पाण्यावर असेल, मातीवर असेल, असे डिफरंट टाइप ऑफ दी हार्मफुल इफेक्ट्स वी आर ऑब्झर्व बाय युजिंग लिमिटलेस केमिकल फर्टिलायझर. ठीक आहे. इट इन्क्लूड द डिक्रीज इन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. आता याचं आपल्याला हे एक्झॅक्ट लक्षात नाही येत, पण फर्टिलिटी जी डिक्रीज केली जाते किंवा डिक्रीज होते ती ह्या फर्टिलायझर मुळे होते, केमिकल. आता इथे एक छान छोटस मस्त असं एक आकृती आहे, एक पिक्चर आहे बेटा. ती पिक्चर किंवा आकृती काय सांगते की देयर इज अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि सिंथेटिक फर्टिलायझर. सिंथेटिक फर्टिलायझर कॅन फीड द प्लांट ओनली, फक्त आणि फक्त प्लांटलाच फीड करते. बट ऑर्गॅनिक फर्टिलायझर काय करतात, फीड द सॉइल, सॉइलला फीड करतात. आणि त्याच्यामध्ये मग काही ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, त्या ऑर्गॅनिक मॅटर सॉइल न्यूट्रिएंट मध्ये कन्वर्ट होतात. सॉइल न्यूट्रिएंट मग मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मग प्लांटला न्यूट्रिएंट म्हणून अवेलेबल देतात. म्हणजे याचा अर्थ ऑर्गॅनिक मॅटर इज मोस्टली बेनिफिटेड दॅन द सिंथेटिक fertilizer. Okay, I hope that you should understand all this concept very clearly and honestly. So भेटू पुढील भागामध्ये. Till then, goodbye. God bless you all.